समोर येत आहे। जवळपास 40,000 कोटीचा घोटाळा आहे। तसं बघायला गेलं तर वर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आकडेवारी स्पष्टपणे दिसून येते। सध्या महाराष्ट्र सरकारनं प्रीपेड मीटर, त्याला गोंडस नाव दिले स्मार्ट मीटरचं, तर प्रीपेड मीटर या वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर सक्तीचं केलेलं आहे। आणि जे वीज वापरणारे ग्राहक आहेत अशांची संख्या जवळपास 2.25 कोटीच्या आसपास, जे 20 केबीच्या खाली वीज वापरतात, तर अशांची संख्या जवळपास 2.25 कोटीच्या आसपास आहे। आणि या 2.25 कोटीच्या ग्राहकांच्या वर दरडोई 12,000 प्रमाणे प्रीपेड मीटरची किंमत बसून 27,000 कोटी रुपयाचं प्रीपेड मीटर खरेदी करणं आणि 12 ते 13,000 कोटीमध्ये त्याची जोडणी करून देणं, असा 40,000 कोटीचा मोठा घोटाळा आहे, मोठा स्कॅम आहे। आत्तापर्यंत जर विद्युत ग्राहक कायदा बघितला आपण तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते आपल्याला की मीटर कुठलं बसवायचं हे ऐच्छिक आहे। साधारणपणे मार्केटमध्ये 1,500 रुपयेपासून 4-4.5 ते जास्तीत जास्त 5,000 पर्यंत मीटरची अवेलेबिलिटी आहे। 5,000 रुपयेपर्यंत सगळ्यात चांगलं मीटर आपल्याला अवेलेबल होते। असं असताना 12,000 रुपयाचं मीटर या राज्य सरकारनं आपल्या डोक्यावर मारलेलं आहे। आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन छेडणार आहे। कारण आम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे, आम्ही स्वतः MSEBचे ग्राहक आहोत, आमचे वडील MSEBचे ग्राहक होते, आमचे आजोबा MSEBचे ग्राहक होते, इव्हन आमची मुलं सुद्धा MSEBचे ग्राहक असणार आहेत। म्हणजे 4-4 पिढ्या ज्या कंपन्यांच्या बरोबर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलंय, त्यांची बिलं दिलेत, ती आता आमच्याकडनं ॲडव्हान्स घेणार। जर आता MSEBचं आपण काम बघितलं तर महिनाभर वीज वापरली, पुढच्या 21 दिवसामध्ये त्याचं बिल भरायचं, 15-20 दिवसामध्ये आर्थिक अडचण असेल तर आपल्याला एक्सटेन्शन मिळतं। म्हणजे आज वापरलेली विजेचं बिल महिनाभर नंतर भरायची सवलत होती, ती आता काढून घेतली जाते। आज जर बिल वापरायचं असेल तर पहिला ॲडव्हान्स भरा आणि मग तुम्ही वीज वापरा। ज्यावेळी तुमचा ॲडव्हान्स संपेल त्यावेळी तुमचं कनेक्शन कट होणार। अशा पद्धतीचं हे धोरण लोकशाहीला मारक आहे, सर्वसामान्य लोकांना मारक आहे। आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदा पुकारते। उद्या आम्ही MSEBच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर जाऊन आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहे की ही जी काही प्रीपेड मीटरची शक्ती आहे ही तातडीनं तुम्ही थांबवा। आणि त्याचबरोबर आम्ही राज्य सरकारला सुद्धा इशारा देतोय, येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये अशा पद्धतीचा हा जो काही कायदा आहे हा तुम्ही रद्द करा, अन्यथा तुमच्या विरोधात आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारा मला या पत्रकारांच्या तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मला सरकारला द्यायचा आहे। जय हिंद।